नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता 20 तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही, काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक महिना झालं पेरणी सुद्धा करता येत नाही. पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांना सांगितलं ज्यांची पेरणी झाली त्यांच्या झाल्या, ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे, म्हणून हा लक्षात घ्यायचा. म्हणजे 27 जूनच्या नंतर राज्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल. मग त्याच्यात मात्र राज्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या सगळ्या पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. तसा पाऊस थोडा चालूच राहणार आहे. स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील, पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. सरी मात्र येत राहतील. म्हणजे आणखी 2-4 दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही, पण सरी चालत राहील. भाग बदलत पडणार आहे आता, म्हणजे सर्वदूर पडणार नाही, भाग बदलत तरच पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल. राज्यात सर्वदूरचा पाऊस आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात 27 जूनच्या 2 जुलैच्या दरम्यान, म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा, म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होऊन जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या, ओल नसेल तर पेरणी करू नका. ज्यांच्या राहिले ते तुम्ही काय करा, नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. धन्यवाद.